हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त मजेत असणार आणि असायलाच पाहिजे. तर आम्हीसुद्धा मस्त मजेतच आहोत. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज थोडंसं रुटीनच दाखवणार आहे म्हटलं तरी चालेल. आता सकाळचे इथं 8 वाजले होते आणि आज मला बाजरीचं पीठ लावून घ्यायचं होतं, त्यामुळे गिरण आधी स्वच्छ करून घेतली. त्यानंतर बाजरी आणि ज्वारीचंही पीठ दळून घ्यायचं होतं. गव्हाचं पीठ मी बाहेरून दळून आणते कारण आम्हाला जास्त लागतं, त्यामुळे मी एकदमच 15 ते 20 किलो घेऊन येते दळून. आणि ज्वारी बाजरीचं जे पीठ लागतं तांदळाचं ते थोडं थोडं लागतं, त्यामुळं मी घरच्या गिरणीवरच दळून घेते. इथं पहिल्यांदा मी ज्वारी टाकलेली आहे. गिरण स्वच्छ करून घेते प्रत्येक वेळी, नाहीतर मग 15-20 दिवसानंतर ज्यावेळी गिरणीवर आपण दळतो तेव्हा मग पिठामुळे आळ्या वगैरे झालेल्या असतात, त्यामुळे स्वच्छ करूनच मी प्रत्येक वेळी घेते. तर इथं पहिल्यांदा मी ज्वारी टाकून घेतलेली आहे, कारण बाजरीवरती मग ज्वारी टाकली की पीठ थोडं काळं पडतं, म्हणून मी इथं पहिला ज्वारी टाकून घेतली आहे. ज्वारी झाली की मग बाजरी लावून घेईन. आणि आज बाहेर गेलेले आहेत काही कामासाठी, दुपारनंतर येतील. त्यामुळं म्हटलं आज चपाती भाजी करण्यापेक्षा आज एक दिवस मस्त मसाले भात करावा आणि कढी करावी त्याच्यासोबत. छान लागते, कधीतरी आपल्यालाही सोपं होऊन जातं. माझं असं काही जास्त काम नव्हतं. आज आम्हाला थोडं गहू साफ करायचे होते, त्यामुळं म्हटलं पटकन आवरून गहू साफ करायला बसायचं. म्हणून इथं मी भाताची तयारी करते. कांदा, टोमॅटो, गाजर, ज्या घरात भाज्या होत्या, फ्लावर, वाटाणा, बटाटा आणि थोडेसे मूग रात्री भिजत घातले होते. मूग टाकून करूया म्हटलं, छान होतो भात. तर त्याची तयारी करून घेतली. इकडं मी फोडणी पण घालते आणि दुसऱ्या बाजूला मी कढीची तयारीसुद्धा करते आहे. तर कढी मी साधीच करणार आहे. ताकामध्ये मी 2-3 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे. थोडीशी हळद आणि हिंग आणि थोडंसं मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. मिक्स करून घेतलं, रवीच्या साहाय्याने ढवळून घेतलं आणि त्यानंतर फोडणीमध्ये मी जिरं मोहरीची फोडणी दिली. त्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण टाकला आणि छान अशी कढी बनवून घेतली. माझ्याकडं अशीच कढी बनवते, म्हणजे मी तरी अशीच कढी बनवते. तुम्ही कशी करताय मला माहिती नाही, पण बऱ्याच ठिकाणी अशाच पद्धतीनं कढी करतात. तर अशी कढी मला आवडते आणि थोडीशी पातळ आवडते, जास्त घट्ट मला कढी आवडत नाही. तर त्याच्यासाठी कढीपत्ता आणायला मी बाहेर गेले होते. तर गेटच्या बाहेर कढीपत्त्याचं आमचं झाड आहे आणि लिंबाचं झाड सुद्धा तिथंच आहे. तर तिथला कढीपत्ता आणि आमच्या कढीपत्त्याला वास खूप छान आहे. बऱ्यापैकी सगळ्यांनाच आमच्या इकडचा कढीपत्ता आवडतो. आम्ही मुंबईला वगैरे जाताना बऱ्यापैकी घेऊन जातो. सगळ्यांनाच आमच्या इथला कढीपत्ता आवडतो, कारण वासच इतका छान आहे त्याचा आणि त्यामुळे जेवणाला चव पण छान येते. तर इथं मी कढीपत्ता टाकून घेतला भातामध्ये सुद्धा आणि मग वरून 1 चमचा तूप टाकले. तूप टाकलं की भात अजून छान चवीला होतो आणि मऊ पण छान होतो. भात फोडणी दिला एकीकडे मग मी कढी फोडणी दिली आणि मग आवरायला घेतलं, कारण मला आता हे सगळं आवरून भांडी वगैरे घासून गहू चाळायचे होते. कारण आमच्या गव्हामध्ये टोकी किडे झालेले आहेत आणि मग ते आम्ही वाळायला टाकले होते 2-3 दिवस आणि मग ते चाळून त्यातली रेती वगैरे आम्ही साफ करूनच घरात घेतो आहे आतमध्ये. मग ते दिवसभर तेच काम चालू आहे, 2-3 दिवस झालं. इथं माझं दोन्ही गॅसवरती कुकर तर झालेलाच आहे माझा, कढी पण उकळती आहे. तोपर्यंत मी किचन कट्टा स्वच्छ करून घेते, कारण किचन एकदा स्वच्छ केले की मग संध्याकाळपर्यंत काही टेन्शन नसतं. म्हणून इथं कढी पण बघा माझी झालेली आहे आता आणि अशीच कढी मला आवडते. चला आजचा तर साधा सोपा मेनू होता माझा, मसाले भात आणि कढी. तर याच्यासोबत मी पापड तळणार होते, पण पापड कोणाला घरात खायचे नव्हते, म्हणून मग म्हटलं चला आपल्या एकट्यासाठी काय करायची गरज नाही आहे, म्हणून मी काय तळले नाही पापड. मग आम्ही लोणचंच घेतलं होतं सोबत खायला. मसाले भात लोणचं छान लागतो खायला कधी तरी. नंतर झाडाची पपई पण आज 5 निघल्या होत्या, तर त्यातली एक पपई कापून ठेवली. म्हटलं जेवताना कोणाला लागली खायला तर घेतील. किचन कट्टा साफ करून झाडू मारून घेतला, किचन स्वच्छ केलं आणि मग आले सगळी भांडी गोळा करून घेऊन बाहेर. घरातलं सगळं आवरलं आहे माझं. कपडे पण मी वॉशिंग मशीनला लावलेली आहेत. हातानं मी कपडे धुवत नाही, मशीनलाच लावते. त्यामुळे कपड्यांचं एक मला काय टेन्शन नसतं. फक्त झाडू वगैरे मारायलाच मला घरात बराच वेळ जातो. आणि मग इकडं भांडी सगळी बाहेर आणून ठेवली आणि मग कपडे तोपर्यंत झाली होती, मशीन झालं होतं, म्हणून मग कपडे वाळत टाकायला घेतली. तुम्हाला एक खाली पिवळी पट्टी दिसते ना, त्याच्यामध्येच गहू आहेत, तुम्हाला दिसत पण असतील. आणि बरेच टोकी किडे झाले होते त्याच्यामध्ये. आता 5-6 दिवस झाले ते वाळवतो आहे आम्ही चांगलं उन्हामध्ये, त्यामुळे बऱ्यापैकी किडे सगळे गेलेले आहेत. पण त्याच्यामध्ये माती आहे आणि त्या मातीमुळे पुन्हा होणार, म्हणून म्हटलं चाळूनच थोडे आत घ्यायचे. म्हणून 2-3 दिवस झालं तेच काम चालू आहे दुपारनंतर आमचं. तर टोकी किडे असे असतात ना, एकदा झाले की ते सगळीकडेच होतात आणि बाजरीला पण टोकी किडे लागलेले आहेत आमच्या. त्यामुळं म्हटलं गहू पहिला स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यानंतर मग बाजरी बाहेर काढू. बाजरी तरी 5-6 पोती आहेत, ते तर मला बराच वेळ लागेल साफ करायला.
गव्हाचं काय 3-3.5 पोते होते, त्यामुळं एवढा काय वेळ नाही लागला, पण बाजरीला थोडा वेळच लागेल आता. तर इथं मी आता भांडी वगैरे घासून आले आणि 12 वाजायला आले होते. म्हटलं जेवून घेऊया. आणि भात बघू शकताय तुम्ही किती भारी झाला होता आणि चवीला पण छान झाला होता. कढीसोबत किंवा लोणच्यासोबत खूप भारी लागतो. आणि चला हलकं फुलकं आजचं जेवण झालेलं आहे माझं. त्यानंतर मग मी थोडा वेळ आराम केला, थोडं गहू चाळले, स्वच्छ करून आतमध्ये ठेवून दिले अर्धी गोणी. आणि मग नंतर म्हटलं थोडा वेळ आराम केल्यावर मग हे आले होते, तर म्हटलं चला थोडा फेरफटका मारून येऊया, कारण मग घरात कंटाळा येतो एकट्यालाच बसून बसून. कामं जरी असली तरी कंटाळा येतो, थोडं फिरून आलं की बरं वाटतं. मग शेताच्या कडेनेच म्हटलं चला थोडा वेळ चालत जाऊन 10-15 मिनटं मस्त वॉक घेऊन येऊया एक छान. तर आता आमचं शेत रेडी होणार आहे. कांदा लावण्यासाठी नांगरून ठेवलेलं आहे. खालच्या 2 पट्टीतनी आम्ही कपाशी लावली होती, म्हणजे कापूस लावला होता, तर ते पण आम्ही आता रान व्यवस्थित करून घेणार आहे. तर इथं बघा आम्हाला शेतातच झाडाला सीताफळं सापडली 2-3 चांगली. आता वटवाघळं वगैरे खातात, त्यामुळं आम्ही जास्त काढाय बघत नाही, जाऊ देत, त्यांनी खाऊन जे उरेल ते आपल्याला म्हणायचं. इथं बघा हे 3 सीताफळं काढलेली आहेत आणि त्यातलं एक सीताफळसुद्धा खाल्लेलं आहे त्यांनी. आणि बऱ्यापैकी पक्षीच फळं खातात आमच्या झाडावरची, कारण आम्हाला कोणालाही जास्त फळं एवढी आवडत नाहीत. तर आता 5-6 दिवस झाले आम्ही चुलीवर रात्रीचा स्वयंपाक करतो आहे. म्हणजे भाकरी आणि भाजीच करायची असते, त्यामुळे अर्ध्या तासामध्ये होऊन जातो. आणि त्यानिमित्तानं चूल पेटवल्यानंतर थोडंसं शेकायला पण भेटतं. मग इथं मी बाजरीच्या भाकरी बनवते आहे. आणि आमच्या घरात एक मांजर आहे, ती सारखी आत बाहेर करत होती, तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ती नक्की दाखवेन. तर संध्याकाळी बाजरीच्या भाकरी खायला मला आवडतं, म्हणजे आमच्या घरात आवडतात. सकाळी चपाती आणि संध्याकाळी भाकरी असं मी ठरवलेलंच आहे. त्यामुळं टेन्शन नसतं, जे करेल ते खातात. असं कोणाच्या डिमांड नसतात की मला हेच पाहिजे तेच पाहिजे, असं काहीच नसतं. त्यामुळं मला जेवण करणं सोपं जातं. तर इथं मी 5 भाकरी करून घेतल्या आणि त्यानंतर करडईची भाजी आणली होती बाजारातून आम्ही. ती मी आतमध्येच गॅसवरती शिजवून वगैरे घेतलेली आणि मग त्याच्यासाठी लागणारा कांदा, मिरची, लसूण हे सगळी तयारी करून बाहेर घेऊन आले होते. मग इथं भाकरी झाल्यानंतर मी भाजीसुद्धा फोडणी घातली. आणि चुलीवर लोखंडाच्या कढईमध्ये केलेली भाजी खरंच खूप छान लागते आणि चुलीवरची भाकरीसुद्धा खरपूस खायला खूप आवडते. तर इथं कसं माझी पहिली भाकरी काही व्यवस्थित नव्हती आली, कारण तवा जास्त तापलेला, त्यामुळे ती अशी म्हणजे फुगली वगैरे काय नाही. पण दुसरी भाकरी छान फुगली होती. आणि मला मऊ भाकरी फुगलेली छान खायला आवडते. आणि आमच्या आहोंना कडक भाकरी आवडते, त्यामुळे जरासं मी कडकच बनवते भाकरी. काही फुगली नाही तरी चालेल, पण भाकरी तर कडकच लागते त्यांना खायला. आणि बाजरीची भाकरी गरम गरम खाण्यात मजा आहे, ती थंड झाल्यावर तेवढी चांगली लागत नाही खायला. त्यामुळे आम्ही केलं की लगेच खायला बसतो आणि इथंच खातो बाहेर बसून. आणि मग मस्त निवांत सगळं आवरून मग आम्ही 8ला म्हणजे झोपतो, 8-8:30ला म्हणजे, कारण थंडी खूप आहे गावाकडं आता आणि बाहेर थांबू वाटतच नाही. पण चूल पेटवल्यावर थोडं गरम होतं, त्यामुळे भारी वाटतं. मग जेवण वगैरे झालं की मग भांडी सगळी गोळा करून मी ठेवून देते बाहेर. रात्रीची भांडी घासत नाही. आणि सकाळी उठल्यानंतर मग ती रात्रीची जी काही थोडी भांडी असतात ती सकाळी उठल्यानंतर मी घासते. इथं मी करडईची भाजी लोखंडाच्या कढईमध्ये बनवते आहे. आणि मस्त गरम गरम भाकरी आणि करडईची भाजी आम्ही मस्त तिघांनी बसून खाल्ली छान असं. आणि भाजी पण खूप छान झाली होती, फक्त मीठ कमी पडलेलं, त्यामुळे चव जराशी बिघडलेली, पण ठीक आहे. मीठ थोडंसं कमी खाल्लेलं चांगलं असं म्हणून ह्यांना मी पटवलं. आणि नंतर मग जेवणं झाली, भांडी गोळा करून सगळी बाहेर ठेवली आणि मस्त शेकोटीला एक थोडा वेळ बसलो आम्ही. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ.